आपण आता पुढे डायरेक्ट सुरुवात करूया. आता काही विकार आपण स्त्रीच्या बाह्य जनन मार्गासंबंधामध्ये आजार आहेत, तर ते आपण बघणार आहोत. ज्याप्रमाणे डोळे हा अवयव स्वतःच्या स्वच्छतेच्या बाबतीत स्वावलंबी आहे, त्याचप्रमाणे योनी हा स्त्री जननेंद्रियाचा बाह्य भागही स्वतःच्या स्वच्छतेच्या बाबतीत स्वावलंबी आहे. म्हणजे स्वतःच बेटा दरवाजा बंद कर. म्हणजे स्वतःच तिथे हे होतं. पुढे वाचूया आपण आधी पटापट. स्त्री जनन संस्थेच्या सर्व अवयवांची एकत्रित प्रक्रिया म्हणजे मासिक पाळी. 2 मासिक पाळीच्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाचा चिकटसा गंधहीन असा स्त्राव योनी मार्गातून स्रवत असतो. त्यामुळे योनी मार्ग ओलसर आणि स्वच्छ राहतो. आपण आधी बघितलंय की योनी मार्गातून जो स्त्राव स्रवतो तो ॲसिडिक असतो, हे आपण बघितलं असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की तो योनी मार्ग हा सतत ओलसर राहतो. आपण मागच्या वेळेला मेनोपॉजच्या याच्यामध्ये बघितलं की अ, हा म्हणजे तो मार्ग हळू कोरडा व्हायला लागतो. हं. त्यातील संवेदनशील त्वचेचे रक्षण होते या ओलसरपणामुळे आणि ॲसिडिक असतं त्याच्यामुळे काय होतं सूक्ष्म किटाणूही नष्ट होतात. थोड्या प्रमाणात हा स्त्राव स्रवणं हे स्वस्थ अवस्थेचं लक्षण आहे. म्हणजे योग्य प्रमाणात स्रवणं हे अ, म स्वस्थ अवस्थेचं लक्षण आहे आणि ते जर जास्त प्रमाणात असेल तर मात्र काही आपल्याला रोग होऊ शकतात. ते काय ते आपण बघूया. ते म्हणजे काय श्वेतप्रदर. श्वेत म्हणजे पांढरा. हं. तर हा योनी मार्गातील स्त्राव जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त स्रवतो, तेव्हा तो आजार बनतो. यालाच ल्युकोरिया असं म्हणतात. हं. आता याची कारणं काय? तर म्हणजे पांढरा स्त्राव हा कायम त्या योनी मार्गातून स्रवतो. अ, याची कारणं गर्भाशय मुखाजवळ जखम झालेली असणं, नंतर अस्वच्छता असणं, अ, कुपोषण, अतिश्रमाची शारीरिक कामं, अति ताणतणाव, मधुमेह, कर्करोग, क्षय यांचे रुग्ण असतात. तर त्यांच्यामध्येही हे प्रमाण जास्त दिसतं. त्यांना युरिन इन्फेक्शन हे होत असतं. लक्षणं काय असतात? आता या श्वेतप्रदर झाला म्हणजे अंगावरून पांढरं जाणं सर्वसाधारण भाषेमध्ये अंगावरून पांढरं जाणं असं म्हटलं जातं. तर त्याची लक्षणं काय असतात? तर ओटीपोटामध्ये जड-जड होतं असं फीलिंग येतं आतमधून. थकवा येतो कारण हे अंगावर पांढरं जातं त्याच्यामुळे खूप असं विनाकारणचं आपण काही शारीरिक कष्ट न करता स्त्रीला आपण थकतोय असं वाटतं. कंबर दुखायला लागते आणि उत्साह वाटत नाही. म्हणजे हे जे थकवा येणं, उत्साह होणं हे सगळीच कारणं ही या अंगावर पांढरं जाणं किंवा श्वेतप्रदर असं ज्याला म्हटलं जातं त्याच्यामुळे होतात. तर आता तुम्ही बघाल की इथे इन्फेक्शन काय होतं, हा स्त्राव सारखा स्रवतो आणि तो जर व्यवस्थित आपण त्याला मॅनेज नाही केलं, तर तिथे इन्फेक्शन हे वारंवार होत जातं. हं. उपचार काय तर वेळीच उपचार न केल्यास हा स्त्राव स्त्रीच्या गर्भापर्यंत जंतू संसर्ग पोहोचवू शकतो. जसं मी म्हटलं, की इन्फेक्शन होत जातं. का? तर तिथे तुम्ही जर व्यवस्थित त्याला अटकाव नाही केला, औषधोपचार नाही केले किंवा काय तर त्याचं ओलसरपणा राहून तिथे जंतू संसर्ग होतो आणि तो आत योनी मार्गातून आत जातो आणि गर्भाशयापर्यंत पोहोचू शकतो. आता योनी मार्गातील जंतू संसर्ग. आता हे वरचं आपण बघितलं. तसंच आता याची कारणं काय? अस्वच्छता. स्त्री-पुरुष संबंधांच्या वेळी पुरुषांना जंतू संसर्गाचा त्रास असल्यास स्त्रीला होतो. एक म्हणजे अस्वच्छता आणि दुसरं हे कारण आहे. आता याची लक्षणं काय? तर योनी मार्गामध्ये आगाग होणं, खाज येणं किंवा दुर्गंधयुक्त म्हणजे दुर्गंधी येणं, वारंवार लघवीला जायला होतं, मूत्रप्रवृत्ती होतं. आता याच्यावरती उपचार काय आहेत? तर या दोन्ही समस्यावर प्रचलित औषधोपचार करणे आवश्यक ठरते. त्या जोडीलाच शरीर आणि मन संतुलनासाठी योगाभ्यास उपयुक्त ठरतो. म्हणजे ॲक्चुअल जंतू संसर्ग किंवा याच्यात आपण काही करू शकत नाही. पण त्याच्याने होणारी चिड आहे, तर त्याच्यावरती योगाभ्यास उपयुक्त ठरतो. बाकी तुम्हाला औषधोपचार करणंच गरजेचं असतं.
आता योगोपचार आता याच्यावरती तुम्ही काय देऊ शकता? तर अन्नमय कोश आपण आधी बघितलं एकात्म चिकित्सा म्हणजे प्रत्येक कोशावरती तुम्ही एकत्रितरित्या आपण चिकित्सा त्यांना द्यायची आहे. तर अन्नमय कोशावरती आसनांमध्ये सूर्यनमस्कार, वज्रासन, शशांकासन, मार्जारासन, उष्ट्रासन म्हणजे स्त्री संबंधित जननेंद्रियांच्या संबंधित सगळ्या जे काही आपण आधी बघितले तेच सगळे इथे येणार आहेत. भुजंगासन ही त्याच्यातली काही नावं. शलभासन, धनुरासन, चक्रासन, पश्चिमोत्तानासन म्हणजे आता कंबर दुखते किंवा काय तर तिची लक्षणं काय आहे त्याला तुम्ही ती बघून तुम्ही त्याला आसनं त्यांना देऊ शकता. जास्त दुखत असेल तर तुम्ही त्या प्रकारची आसनं टाळायची आहेत. म्हणजे ह्या एक तारतम्याने आपण अ, आसनं निवडणार आहोत, की स्त्रीला काय त्रास होतोय तो बघायचा आणि ठरवायचं. मुद्रा काय तर विपरीत करणे. प्राणमय कोशावरती शुद्धिक्रिया, कपालभाती अ, आता हे कपालभाती दिलंय पण तिला जर ओटीपोटात जास्त दुखत असेल, जसं आधी सांगितलं, तर तसं आपण ते तिला कपालभाती वगैरे काही द्यायचं नाहीये. आणि नसेल त्रास होत तर अगदी लाईट कपालभाती दिली तर चालते. पण जास्त त्रास होत असेल तर कपालभाती सुद्धा द्यायची नाहीये. हे अगदी लक्षात ठेवायचंय. प्राणायाम, नाडीशुद्धी आणि म्हणजे कपालभाती आणि कंसामध्ये तुम्ही याचं डिस्क्रिप्शन लिहू शकता. हं. कारण इथे लिहिले कपालभाती आणि कदाचित एक्झामिनरला वाटू शकेल, की अरे काय? पण हे सगळे हे अनुभवातनं ज्या गोष्टी येतात त्या मी सांगते तुम्हाला, की कंसामध्ये तुम्ही ते डिस्क्रिप्शन लिहू शकता, की ओटीपोटात दुखत असेल किंवा काय होत असेल, तर तुम्ही ते त्यांना लाईट कपाल म्हणजे नाहीच द्यायचे. अन्यथा लाईट कपालभाती दिली तरी चालते. प्राणायाम, नाडीशुद्धी, भस्त्रिका, उज्जाई अ, मानसिक म्हणजे उज्जैनी आपल्याला या म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींनी काय होतं, की मानसिक संतुलन तुम्हाला साधायला मदत होते ह्या सगळ्या क्रिया केल्यानंतर. मनोमय कोश, ध्यान, भजन, कीर्तन, योग निद्रा, विज्ञानमय कोश. आता विज्ञानमय कोशामध्ये आपण काय बघितलं? विज्ञानमय कोशामध्ये काय सांगायचं असतं सांगा बरं? विज्ञानमय स्वच्छ कोश स्वच्छतेचं महत्त्व सांगायचं. हां. नाही, नाही. पण म्हणजे एकूण कुठलाही आजार असेल, तर विज्ञानमय कोशामध्ये आपण त्याला काय सांगणार? त्याची वैज्ञानिक वैज्ञानिक बाजू स्पष्ट करायची. बरोबर. आजार काय आहे, त्यानुसार त्याची वैज्ञानिक बाजू काय आहे आणि म्हणजे काय केल्याने तो अ, अ, काय वागलं किंवा काय झालं म्हणून आजार झाला आणि त्या आजारावरती उपचार करायचे तर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये किंवा काय बदल करायला पाहिजे ते किंवा डॉक्टरांकडे काही लोकांना वाटतं, की हे सगळेच आजार योगाने बरे होतात. तर असं नसतं. मग आधी आपण त्यांना म्हणजे डॉक्टरांकडे जाण्यासाठी सुद्धा किंवा वैद्यकीय उपचार घेण्यासाठी सुद्धा तुम्ही उद्युक्त करायचं म्हणजे काउन्सिलिंग हा सुद्धा त्याच्यामध्ये भाग येतो. बरोबर? विज्ञानमय कोशामध्ये. तर आता इथे आपण हे सगळे आता हे गर्भाशयाच्या बाहेरचे योनी मार्गाशी संबंधित अ, रोग आहेत. म्हणजे तर ते बहुतेक वेळेला अस्वच्छतेमुळे होतात किंवा इतरही कारणं आपण बघितलीत. बरोबर? तर मग आता याच्यामध्ये जे आजाराची कारणं आहेत साधारण तेच विज्ञानमय कोशामध्ये तुम्ही त्यांना समजावून सांगायचं आहे. स्वच्छतेचं महत्त्व पटवायचंय. स्वच्छता कटाक्षाने पाळण्यास सांगायचे. नायलॉनची अंतर्वस्त्र किंवा घट्ट कपडे न वापरणं हे त्यांना सुचवायचंय. सुती, हवेशीर, आरामदायी कपडे वापरावे हे आपण त्यांना सांगणार आहोत. हं. आता गर्भाशयाचा भ्रंश किंवा प्रोलॅप्स्ड युटेरस. युटेरस म्हणजे गर्भाशय आणि भ्रंश म्हणजे ते जागा सोडून ते गर्भाशय आहे ते खाली उतरतं. त्याला गर्भाशयाचा भ्रंश असं म्हटलं जातं किंवा प्रोलॅप्स्ड युटेरस. नॉर्मली डॉक्टर सगळे आता हे इंग्लिश शब्दच वापरतात. गर्भाशय हा अवयव ओटीपोटामध्ये मूत्राशय आणि गुदद्वार यांच्यामध्ये असतो. आणि तो आपण बघितला, की ते साइडला आपण दोऱ्यांसारखा भाग बघितला होता. तर त्याच्यानी तो काय म्हणूया एखादा पाळणा कसा म्हणजे पाळण्याची पट्टी असते, तर ती कशी दोऱ्यांनी टांगलेली असते की नाही? तर तसा हा गर्भाशय असतो ना, तर तो स्नायूबंधांनी तो अ, घेरलेला असतो आणि घट्ट असं त्याला धरून ठेवलेलं असतं त्या स्नायूबंधांनी पेल्विक रिजनमध्ये. हं. जर काही कारणांनी हे स्नायूबंध सैल झाले, तर गर्भाशय
आपल्या जागेवरून सरकतं. आता हे स्नायुबंध सैल होण्याची अनेक कारणं असतात, की निसर्गतःच तिचे स्नायू त्या स्त्रीचे सैल असू शकतात किंवा खूप सारी बाळंतपणं झाली किंवा कधी-कधी जोर लावल्याने किंवा काही अनेक कारणांनी हे स्नायुबंध सैल होऊ शकतात आणि मग काय होतं, की ते गर्भाशय एका जागेवरती समजा त्याला असं फर्मली धरून ठेवलंय आणि इथे दोऱ्यांनी बांधून ठेवलंय. तर ह्या दोऱ्या जर सैल झाल्या, तर हे खाली येणार, बरोबर? तर हे खाली येतं आणि मग आता ते खाली आल्यावरती आपण बघितलं, की गर्भाशय आहे आणि तो खाली त्याला ट्यूबसारखा भाग असतो, की तो योनी मार्गाचा असतो. बरोबर? मग ते गर्भाशय सैल झालं, की ते येणार कुठे? तर योनी मार्गामध्ये येणार. हं. जर काही कारणांनी हे स्नायूबंध सैल झाले, तर गर्भाशय आपल्या जागेवरून सरकतं आणि गुरुत्वाकर्षणामुळे खाली येतं. त्याचं जे वजन असतं आणि गुरुत्वाकर्षण यामुळे ते खाली येतं. हळू-हळू ते योनी मार्गातून बाहेर दिसायला लागतं. म्हणजे अशी कंडिशन म्हणजे काही वेळेला नुसतंच खाली येतं, पण कधी-कधी ते इतकं खाली येतं, की योनी मार्गातून बाहेर येतं. स्त्रीच्या हाताला सुद्धा ते लागू शकतं. इतकं ते बाहेर येऊ शकतं. हं. यालाच अंग उतरणं किंवा प्रोलॅप्स युटेरस किंवा गर्भाशय भ्रंश असं म्हटलं जातं. हं. याची कारणं वारंवार गर्भधारणा होणं, मलावरोधाचा वारंवार त्रास होणं. आता कॉन्स्टिपेशन होतंय, मलावरोध होतोय, मग जोर लावतो आणि जर ते बंद मग ते सैल व्हायला लागतात. बरोबर? तर म्हणजे हेही कारण असू शकतं. खूप जड किंवा वजनी वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलणं, वृद्धावस्था, स्नायुबंध शिथिलता, मानसिक ताण-तणाव. आता हे आपण बघितलं, की वारंवार गर्भधारणा होते किंवा ह्याच्यामुळे ते मेन कारण काय तर ते स्नायुबंध सैल होतात आणि ते स्नायुबंध सैल होण्याची कारणं ही सगळी आहेत आणि त्याच्यामुळे ते युटेरस जागा सोडून खाली येतं आणि योनी मार्गातून खाली येतं. आता याची लक्षणं काय? तर पाठीच्या खालच्या भागामध्ये म्हणजे कमरेचा भाग जो असतो खालचा, तर त्या ठिकाणी वेदना होतात. योनी मार्गातून सतत स्त्राव वाहत असतो. मूत्राशयावर दाब आल्याने वारंवार लघवीला होते. आता आपण बघितलं, की योनी मार्ग कुठे असतो? तर गुदद्वार आणि मूत्राशयाच्या मध्ये असतं. तर ते खाली सरकल्यामुळे काय होतं, की मूत्राशयावरती दाब येतो. मग तुमचं युरिन लघवी जेवढी साठलेली असते, तर ती साठलेली लघवी थेंब-थेंब होऊन कधी-कधी स्त्रीची बाहेर पडायला लागते किंवा मग आता आधीच ती स्त्री सारखी 2 थोड्या-थोड्या वेळाने जसं प्रॉब्लेम असेल त्यानुसार मग ती वारंवार लघवीला जायला लागतं. अशी भावना होते, की अरे जायला पाहिजे, अरे जायला पाहिजे असं. कारण का गर्भाशयाचं प्रेशर मूत्राशयाची जी पिशवी असते त्याच्यावरती येत असतं. थोडंसं हसलं किंवा खोकला केला किंवा तर ते काय होतं, की लगेच लघवीला होतं किंवा एखादं वजनी वस्तू उचलली किंवा एखादं असं काहीतरी पुश केलं, तर टेबल पुश करायचंय किंवा ढकलायचंय काहीतरी. तर अशा वेळेला जरा दाब आला किंवा साधं लादी पुसायची जी आपली खाली बसून लादी पुसतो की नाही, त्या पोझिशनमध्ये बसलं ना, तरी सुद्धा मग खाली कपडे धुवायला बसलं खाली, तरी सुद्धा थेंब-थेंब लघवी होण्याची भावना होते आणि किंवा लघवी होते. हं. प्रथम प्रथम संडासच्या वेळी थोडासा भाग आता हा आपण काय म्हटलंय, की गर्भाशयाचा भ्रंश झालाय म्हणजे तो खाली आलाय. तर हळू कसं त्याची म्हणजे स्टेप बाय स्टेप कसं ते होतं किंवा त्याची लक्षणं कशी दिसतात, तर ते आपण बघूया, की प्रथम संडासच्या वेळी थोडासा भाग योनी मार्गातून येताना दिसतो. ही ग्रेड 1 झाली आणि म्हणजे खाली दिसतो, पण नंतर तो परत आत जातो. म्हणजे लिंबा एवढा असा मांसल भाग आपल्याला असा आलाय बाहेर असं वाटतं. हं. याच्याकडे लक्ष न दिल्यास तो हळू जास्त भाग बाहेर दिसतो आणि तो आत कमी जातो. म्हणजे ही ग्रेड 2 झाली. पहिल्यांदा खाली येतो आणि जातो. म्हणजे इलॅस्टिसिटी थोडीशी आहे. ते स्नायूबंध जे आहेत, तर त्यांच्यामध्ये थोडीशी इलॅस्टिसिटी आहे. त्यामुळे तो खाली येऊन वर जातो. सेकंड ग्रेडमध्ये काय होतं, की तो खाली आला तरी तो वर जात नाहीये. हं. आता ग्रेड 3 मध्ये काय होतं, छोटा चेंडू एवढा तो भाग बसल्यावरती, कुंतल्यावरती बाहेर येतो आणि चालताना त्रास होतो. हं. म्हणजे तो आता इतका, की तुम्ही
नुसतं खाली वर किंवा खाली चाललंय असं नाही, तर बाई ज्याला चालत असते तेव्हा सुद्धा तो पूर्ण खाली येतो आणि घर्षण होतं आणि तिला खूप त्रास होतो. ग्रेड 4 याच्यामध्ये संपूर्ण गर्भाशय पिशवीचा भाग बाहेर येतो. मोठ्या चेंडू एवढा हा भाग असतो. त्यावर चालताना घर्षणाने कधी-कधी रक्तस्रावही होतो. हं. हे सगळे त्याचे स्टेप बाय स्टेप होणारे त्रास आहेत. आता याच्यावर उपचार काय? प्रथम व द्वितीय गटाच्या योगोपचाराचा खूप चांगला उपयोग होतो. आता मला सांगा, की आता हा भाग खाली येतोय हां, तर मग आपण त्याला योगोपचार काय देणार मला सांगा बरं? म्हणजे तुम्ही काय विचार करू शकता? लाईट लावा बेटा. हं. मूलबंध. मूलबंध आणि काय? कमलासन आसनांमध्ये भद्रासन, आसनांमध्ये भद्रासन, बरं उद्यान आणि हां, कमलासन सर्वांगासन पण येईल ना, शीर्षासन. करेक्ट. पहिलं म्हणजे तुम्ही पाय वर करायला तिला लावायचे. गुरुत्वाकर्षणाने भाग जर खाली येतोय तिचा, आता एखाद्या स्त्रीला विपरीत करणी, मी काय म्हणलंय, महिलांसाठी अत्यंत उपयुक्त सगळ्या याच्यावरती ती विपरीत करणी आहे. बरोबर? मग जर विपरीत करणी एखाद्या बाईला नाही येते, सुरुवातीलाच तिला नाही येते, तर मी काय सांगितलं, विथ सपोर्ट तुम्ही तिला करायला सांगायचं. भिंतीला पाय टेकवायचे, म्हणजे वरती पाय करायचे आणि खालच्या भागामध्ये, कमरेच्या भागामध्ये लोट ठेवा, उशी ठेवा, की तिचा भाग असा उलटा 8च्या आकड्याचा आला पाहिजे. बरोबर? म्हणजे मग तो बरोबर तो जे म्हणजे एरवी जे वजनाने खाली येतंय गुरुत्वाकर्षणाने, तो भाग काय होतो, तो वरती जातो आणि मग तो अंग जे खाली सरकलंय ते बरोबर जागेवरती यायला त्याला मदत होतं. आणि मग दुसरं आपण काय करणार आहोत, की जे स्नायूबंध सैल झालेले आहेत, तर त्यांच्यावरती हे जे दुसरे काही अ, 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 म्हणजे योगाचे अंग आहेत, त्याचा आपण त्याच्यावरती उपयोग करून त्यांना जितकं शक्य होईल तेवढं, कारण एकदा अतिसैल झालं तरी सुद्धा फार त्याच्यावरती परिणाम होत नाही असं दिसून येतं. पण काही अंशी आपण त्यांना अ, योगाचे उपचार आपण देऊ शकतो. हं. अ, त्याचा उपचार काय तर प्रथम आणि द्वितीय गटामध्ये योगोपचाराचा खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे आपण जे बघितलं, की खाली भाग येतोय आणि आतमधून बाहेर जातोय. सेकंड स्टेजला तो खाली येतोय, पण त्याची इलास्टिसिटी कमी झालेली आहे. ह्या ज्या भागांमध्ये योगोपचाराचा फायदा होतो. तृतीय आणि चतुर्थ गटात मात्र शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. म्हणजे गर्भाशय काढून टाकणं हाच एक त्याच्यावरती पर्याय असतो. आता योगात एकात्म चिकित्सामध्ये शुद्धी क्रियांमध्ये अग्निसार, नंतर बंध मुद्रा, विपरीतकरणी मुद्रा, मूलबंध, उडियान बंध, योग मुद्रा, वज्रोली मुद्रा, हे म्हणजे इथे उडियान पण अ, वज्रोळी मुद्रा किंवा याच्यात म्हणजे आतमध्ये ते अंग खेचून धरायला मदत करतं. बरोबर? मूलबंध, पोटातले जे अवयव आहेत, आतून जे स्नायूबंध आहेत, तर त्यांना स्ट्रेंथन करायचं हे याच्याने साध्य करता येतं. आसनांमध्ये नौकासन मुख्य. नौकासनाची जी पोझिशन असते ती शशांकासन, वज्रासन, मार्जारासन, पश्चिमोत्तानासन, भुजंगासन, शलभासन, सर्वांगासन, हलासन, शीर्षासन, मत्स्यासन. हं. ही आसनं साधारण आता आता तुम्हाला एक अंदाज, मला वाटतं आता तुम्हाला हळू-हळू कळतंय, की तुम्हाला कुठल्या शरीरावरती म्हणजे एखाद्या रोगाचा शरीराच्या कुठल्या भागावरती परिणाम होतोय आणि त्या भागावरती तो जाणून घेतला, की त्या भागावरती परिणाम करणारी आसनं आपण त्यांना सजेस्ट करायची असतात. प्राणमय कोश, शुद्धिक्रिया, कपालभाती, प्राणायामामध्ये नाडीशुद्धी, भ्रामरी, भस्त्रिका, उज्जाई, मनोमय कोश, भजन, कीर्तन, सत्संग, ध्यान, ओंकार जप, म्हणजे हे सगळे. आता आपण याच्यामध्ये हे सगळं आता मनोमय कोशावरती का बरं घेतलंय? कारण ह्या सगळ्या क्रियांनी आता तुम्ही विचार करा, की जर त्या स्त्रीला हे सारखं-सारखं फील होतंय, युरिनला पास होतंय, खोकलं, शिंकलं, थोडंसं काही केलं आणि किती तिला त्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये या गोष्टीचा विचार करायचा, म्हणजे इतरही कामं करायची आहेत आणि इथेही लक्ष द्यायचंय आणि आपल्याला होणारा जो त्रास आहे, सारखं युरिन पास झालं की परत त्याचा आणखीन राहिलं ते तर युरिन इन्फेक्शन होतंय, तो सहन करायचंय. आता युरिन इन्फेक्शन झालं की नुसतं जळजळ होणार, ताप येणार, हे सगळी एक लाईनीनी सगळ्या गोष्टी घडत असतात. म्हणजे आपल्याला कामांचे किंवा इतर त्रास असतातच.
म्हणजे आणि त्याच्याबरोबर हे शारीरिक त्रास थोड्या थोड्या अंतराने होतच राहतात. मग ह्याच्याने काय होतं, की मानसिकते म्हणजे मनाच्या मध्ये प्रॉब्लेम तयार होतो, की त्यांच्या म्हणजे मनाचे आजार हळू-हळू जडायला लागतात. चिडचिडपणाने सुरुवात होते आणि हळू मग ते वाढत जातं. आणि मग ते वाढू नये म्हणून हे मनोमय कोशावरती आता हे याच रोगाच्या बाबतीत असतं असं नाही. हे प्रत्येक रोगाच्या बाबतीमध्ये असतं. बरोबर? आणि म्हणून प्रत्येक मी जसं म्हटलं, की मनोमय कोश, विज्ञानमय कोश साधारण सर्व एकच तुम्ही सगळीकडे लिहू शकता. हं. तर ह्याला भजन, कीर्तन, सत्संग, ध्यान, ओंकार जप, योगनिद्रा म्हणजे हे सगळे की तुमचं मन शांत करायला त्याच्याने मदत होते. विज्ञानमय कोश आजाराची अ, कल्पना देऊन त्यांना योगाभ्यासाची महत्त्व त्यांना पटवून सांगायचं. म्हणजे आपण जसं म्हटलं, की काउन्सिलिंग करायचं इथे हा आजार का होतोय? नंतर त्याची कारणं काय आहे? मग त्याच्यावर तुम्ही उपचार काय घ्यायला पाहिजे? काय करू शकता? ह्या सगळ्या गोष्टी सांगून त्यांना आपण काउन्सिलिंग करायचंय आणि योगाभ्यासाची आपण त्यांना गैरमहत्त्व पटवून द्यायचं. आता इथे आपला हा संपलेला आहे भाग. कोणाला काही विचारायचंय काही? कोणाला काही विचारायचं आहे का? खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं मॅडम. त्यामुळे काही विचाराची शंका काही राहिलेली नाहीये. धन्यवाद. एक मिनिट मी जरा दुसरी स्लाइड. मग आपण पुढच्या विषयाला सुरुवात करूया का? हो, करूया की. हा, चालेल. माझा जरा लॅपटॉप खाली पडला त्याच्यामुळे थोडस स्क्रीनला प्रॉब्लेम झालाय. 1-2 मिनिटं द्या. मी ते पुढची स्लाइड आणते. मॅडम तुमच्यापैकी कोणतरी घरातलेच डॉक्टर आहेत की काय? मीच अर्धी डॉक्टर आहे आधीपासून. नाही म्हणजे कारण नाही माझी लेक झालीये डॉक्टर पण हे तिचा याच्यात काही सहभाग नाहीये. डिफरन्शियल एवढे तुम्ही सगळे व्यवस्थित घेताय आणि प्लस कॉम्प्लिकेशन सुद्धा एवढे तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे. नाही ही ना माहिती गोळा केलीये. म्हणजे पहिल्यापासून मला आवडतं आणि थोडा थेरपी भाग मला जास्त आवडतो याच्यामध्ये आणि फिलॉसॉफी म्हणजे दोन्ही आवडतं जरा. त्यामुळे मी काय एखादी गोष्ट आपल्याला आवडली की आपण त्याच्या मागे लागतो ना, तसं आहे थोडंसं. म्हणून म्हटलं मला तुम्ही शेअर केलत ना, आपल्या इथे डॉक्टर भरपूर आहेत. तर उलट त्यांनी शेअर केलं तर मी थोडी ॲडिशन अजून करू शकेल किंवा मा माझं काही चुकत असेल तरी जरूर सांगा. कारण अ, सगळ्याच गोष्टी येतात असं नसतं. चालेल. आपण समुपदेशन म्हणजे आपला पोर्शन संपायला येईल. मग तुम्हाला मी सगळ्या ह्या पाठवून देते. सरांकडे पण आहेतच. मला सांगा काउन्सिलिंग बद्दल तुम्ही काय सांगू शकाल? काउन्सिलिंग काउन्सिलिंग समुपदेशन म्हणजे काय? बिना भांडवली धंदा आहे. विचारांची बिना देवाणघेवाण. नाही, 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 नाही. बिना भांडवली धंदा असं म्हणू नका. वि- धंदा करायचा. विचारांची देवाणघेवाण. बरं. अजून? वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे हो. हे तुम्ही त्याचे फायदे साईड सांगितले. पण म्हणजे काय? आपल्या पण सर आज ज्ञानाचा वापर ज्या व्याधी आढळत आहेत ना किंवा पेशंट जे डॉक्टरांकडे येतात त्याच्यापैकी 70% लोकांना एवढ्याच यानं उपशम पडतो. औषधांची गरजच नसते. बरोबर. तुम्ही हा फायदा सांगितला. पण समुपदेशन म्हणजे काय? आपल्या ज्ञानाचा वापर करून ज्या लोकांना त्या विषयाची कल्पना नाहीये किंवा ज्या लोकांना त्यांचं थोडं अज्ञान आहे, त्या लोकांना त्या विषयाचं उपदेश करणे किंवा मार्गदर्शन करणे. हां, बरोबर. पण उपदेश करणं, मार्गदर्शन करणं. मार्गदर्शन करणं हा शब्द जास्त बरोबर आहे. हं, कारण उपदेश केलेला कोणाला काही आवडत नसतो. बरोबर? इथे कोणी सल्ला देत नाही. बरोबर? समुपदेशन म्हणजे आता आपण काय आहे ते बघूया. बऱ्याच अंशी बिनभांडवली म्हणता नाही येत. तुम्हाला आधीचं नॉलेज पाहिजे. बरोबर? त्या विषयाचं सगळं नॉलेज तुम्हाला मिळवायला लागतं.
आणि दुसऱ्याला पटवून देण्याची कला तुमच्याकडे असायला लागते. नसली तर ती आत्मसात करायला लागते. बरोबर? जी लोक शिकवतात त्यांच्याकडनं समजून घ्यायला लागते. काहींना उपजतच असते, पण कधी-कधी ती आपल्याला आत्मसात करायला लागते. बरोबर? मग ती आत्मसात करण्यासाठी भांडवल लागतं. फुकट कोणी शिकवत नाही सर. समुपदेशनामध्ये 2 व्यक्ती असतात. हां. एक समुपदेशक असतो आणि दुसरा असतो तो काय म्हणतात त्याला क्लायंट समुपदेशक असतो, ज्याला आपण काही तक्रारी अडचणी असतील तर तो लाभार्थी किंवा समुपदेशक बरोबर. अगदी बरोबर. काउन्सिलर आणि काउन्सिली, लाभार्थी किंवा हां, असं. बरोबर. अगदी बरोबर. 1 मिनिट हां, हे खाली जात नाहीये. हां. आता समुपदेशन काय आहे? आता समुपदेशन फक्त सल्ला देण्याची कला आहे का मला सांगा? म्हणजे आता नाही. कोणी येतं आणि सल्ला देतं म्हणजे समुपदेशन झालं का? मी उपदेश केला नाही. तुम्हाला. आता मी सुद्धा आता काही सांगितलं म्हणजे ते समुपदेशन झालं का? नाही ना. नाही. त्याला समुपदेशन नाही म्हणत. म्हणजे नुसतं सल्ला देणं हे समुपदेशन नाहीये. तर याच्यामध्ये काय असतं, तर बेटा आवाज याच्यामध्ये काय असतं, की प्रशिक्षित समुपदेशक आणि क्लायंट म्हणजे याच्यामध्ये मी जसं म्हटलं, की समुपदेशन करणाऱ्याला सुद्धा प्रशिक्षण घ्यावं लागतं. बरोबर? आणि क्लायंट आपण याच्यामध्ये क्लायंट हा शब्द आपण म्हटलाय कारण का हा थोडा व्यावहारिक संबंध आहे म्हणून किंवा याला लाभार्थी सुद्धा म्हटलं जातं. बरोबर? तर यांच्यामध्ये असलेला व्यावसायिक संबंध असतो. आता पूर्वीच्या काळी आपण बघितलं समुपदेशक आपल्याच घरात असायचे. बरोबर? घरातली मोठी व्यक्ती असेल किंवा समाजातली म्हणजे आपल्या जातीतली मोठी व्यक्ती असेल किंवा गावचा पाटील असतो किंवा कोणी शाळेतले शिक्षक असतात किंवा असे जे कोणी मोठे व्यक्ती असतात, तर बरेच जण काहीतरी करायचं असेल, आपल्या मुलाला शिकवायचं झालं, भांडण-तंटा झाला, तरी सुद्धा मग ह्या व्यक्तींकडे जाऊन त्यांना विचारायचे, की "बाबा असं-असं झालंय, मी काय करू?" मग तो सुचवायचा. त्याच्यावरती सोल्युशन्स सांगायचा. बरोबर? तर ते एक ते पण एक समुपदेशकाचाच प्रकार झाला ना, म्हणजे पूर्वीच्या काळी घरोघरी होते, पण आता तसं नाहीये. तर आता काय होतं, आता आपले प्रॉब्लेम सुद्धा वाढलेले आहेत. म्हणजे पूर्वी सुद्धा होतेच, पण प्रॉब्लेमचं स्वरूप आता खूप बदलत चाललेलं आहे आणि हे लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमध्ये स्त्री असू दे, पुरुष असू दे, सगळ्यांना ह्याची गरज लागते आणि विविध असं जर क्षेत्रामध्ये हां, आपल्याला विविध हे क्षेत्रामध्ये काय वेगवेगळ्या म्हणता? क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या हो, क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या समुपदेशन क्षेत्रात आहे. स्त्री-पुरुष आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे तेच म्हटलं कुठल्याही वयोगटामध्ये आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला त्याचं समुपदेशनाची गरज तुम्हाला पडते. बरोबर? तर 1 मिनिट हां. आता हे समुपदेशन जे असतं, तर ते आपल्याला म्हणजे कोणत्या-कोणत्या बाबतीमध्ये आता मला सांगा लहान मुलं असतील, तर लहान मुलांच्या मध्ये आता समुपदेशकाकडे जायचंय. बऱ्याच शाळांमध्ये काउन्सिलर असतात. हं, म्हणजे काउन्सिलरच्या भेटी असतात किंवा काय तर तुम्हीच मला सांगा आता, की लहान मुलांच्या संदर्भात अशा कोणत्या समस्या असतात, की ज्यांच्यासाठी आपल्याला काउन्सिलरकडे जावं लागतं? लहान मुलं हट्टीपणा असतात, त्यानंतर अभ्यासामध्ये दुर्लक्ष करतात, चिडचिडपणा जास्त असतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वभावानुसार वेगवेगळे समस्या उद्भवू शकतात. बरोबर. अजून काय असू शकतं? ADHD आहे, ऑटिझम आहे. हां. आणखीन काय असू शकतं? त्यानंतर 10वीचा टप्पा उरल्यानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला ते एक महत्वाचं आहे किंवा कोणत्या मग त्या समुपदेशकाच्या साहाय्याने कोणत्या क्षेत्राला आवड आहे त्यानुसार समुपदेशक त्याची आवड विचारात घेऊन त्यानंतर योग्य असा सल्ला देतो. बरोबर. व्यावसायिक कौशल्य त्याला पाहिजे. कुठे कुठे जायचंय, कोणत्या साइडला हं, जायचंय, तर ते हं, तुम्हाला आता एक सांगते, तुमच्या प्रश्नांची उत्तरं ह्याच्यातूनच तयार होणार आहेत हं. हं. लक्षात घ्या तुम्ही. म्हणून मी तुमच्याकडनंच काढते, की तुमचे प्रश्न तुम्हालाच लिहायला सोपे जाणार. कारण हा असा जनरल फार अभ्यास करून लिहिण्याचा प्रश्न कॉमन, नाही. कॉमन. जनरल तुम्ही कॉमन असला तरी मुद्देसूद लिहायचा.
आता जसं म्हणलं सल्ला देणं म्हणजे समुपदेशन नाही. आपण व्यावहारिक असंच बोलतो आपण, पण तसं नाहीये. ठराविक शब्द हे त्याच्यामध्ये आलेच पाहिजे, पण तरी आपण थोडंसं विचार करूया. आता अगदी बरोबर तुम्ही आता लहान वयोगट तुम्ही विचार केला तर लहानांपासून तुम्ही सुरुवात करा, की अगदी लहान मुलं आहेत तर त्यांच्या काय समस्या असतात. मग जरा मोठे झाले तर काय समस्या, कॉलेजमधले गेले तर काय समस्या. म्हणजे आता याच्यामध्ये तुम्ही सांगितलेल्या समस्यांमध्ये मिसिंग काय आहे? तर घरामध्ये अ, बऱ्याच वेळेला सेक्शुअल अब्यूज होतं आणि तो मुलगा असू दे का मुलगी असू दे, घरातले नातेवाईकच त्यांना करतात. बरोबर? किंवा शेजारी-पाजारी. मुलं सांगत नाहीत आणि गुपचूप बसतात. अशा वेळेला जे अगदी जागरूक पेरेंट्स आहेत, आपलं मुलगं गुपचूप आहे, तर का होतंय? आपल्याकडून जर ते आई-वडिलांना घाबरून बोलत नाहीये, तर अशा वेळेला तिसऱ्या व्यक्तीकडून तो तिथे जाऊन कधी-कधी बोलतो. बरोबर? तर म्हणजे हे सुद्धा त्यांचे प्रॉब्लेम्स असतात. मित्र-मित्रांमध्ये काही प्रॉब्लेम्स असू शकतात. व्यक्तीमध्ये, घरामध्ये कोणी मेलेलं बघतात लहानपणी किंवा जे बघू नये त्या गोष्टी बघतात आणि त्यांच्या मनावरती परिणाम होत असतात. हां, तर हे सगळी अशी बरीच कारणं आहेत, की ज्याच्यामुळे ती भीती त्यांच्या मनामध्ये बसलेली असते आणि मग त्यांचं वागणं, बिहेवियर त्यांचं हे बदलायला लागतं. तर ते ओळखून मग ते काउन्सिलरकडे जर नेलं, तर ते काउन्सिलर ते प्रशिक्षित असल्यामुळे ते योग्य पद्धतीने त्यांच्याकडून त्यांच्याही थेरपीज आहेत. चित्र काढायला सांगतात किंवा काही वेगवेगळ्या थेरपीज आहेत त्यांच्या. तर त्याच्यातून ते ओळखतात आणि मग ते हळू त्याच्या कलानी घेत ते काढतात. तरुण झाल्यावरती मग अजून वेगळ्या समस्या येतात, की म्हणजे थोडंसं वय वाढल्यावरती परीक्षेची भीती असते, अभ्यास झालेला नसतो आणि मग एकदम परीक्षा येतात. मग आई-वडिलांचं दडपण असतं. मग आत्महत्येची प्रवृत्ती होते किंवा कधी-कधी प्रेम प्रकरण अ, अगदी लहान अरे वा. वयात म्हणा किंवा मोठ्या वयामध्ये सुद्धा आणि त्याच्यात आलेलं अपयश असतं किंवा कोणीतरी फसवतं. म्हणजे कधी पैशांचा व्यवहार घरातून चोरी केलेली असते, कधी गुन्हेगारी म्हणजे काय म्हणूया व्यसनं लागलेली असतात आणि त्याच्यासाठी कधीतरी चुकून पैसे चोरतात आणि मग आता पुढे काय? डेड एंड वाटतो त्यांना. म्हणजे मग आणि ह्याला कारणं अशी असतात, की घरातल्या व्यक्तींबरोबर आई-वडील, भाऊ-बहिणी यांच्याबरोबर संबंध चांगले असतील, तर अशा गोष्टी घडल्या तरी मोकळेपणाने त्यांना बोलता येत नाही. संबंध चांगले नसले तर. बरोबर? म्हणजे खुलं वातावरण जर घरामध्ये असेल, तर बऱ्याच वेळेला या गोष्टी बोलल्या जातात. कधी सुरुवातीला ते मूल नाही सांगणार कदाचित, पण नंतर त्यालाच कळतं आणि मग ते सांगतं. पण हे असं घडत नाही. म्हणजे आपल्याला समाजात दिसत नाही. मग ह्या सगळ्यातून त्यांचे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. मग अशा वेळेला समुपदेशकाचं मार्गदर्शन घेणं गरजेचं असतं. आता स्त्रियांच्या बाबतीत म्हणाल तर बऱ्याच स्त्रियांना तर किती एक घर सोडून दुसरीकडे जायचं असतं. बरोबर? म्हणजे इतके वर्ष ज्या एका वातावरणात वाढलो, ते सोडून दुसरीकडे जायचं असतं. एक अनोळखी व्यक्तीबरोबर आपल्याला राहायचं असतं आणि ते सगळं आत्मसात करायचं असतं. तो पिरियड जर स्मूथ झाला तर ठीक आहे. तो नाही झाला तरी त्यांना मग चिडचिडेपण येतं, ॲसिडिटी होतं. हे सगळे प्रॉब्लेम जे सायकोसोमॅटिक आहेत, ते सगळे स्त्रियांच्या बाबतीत फार लवकर दिसायला लागतात. त्याच्यात वर्किंग वुमन आता जर असतील, तर मग ते वर्क प्लेसचं स्ट्रेस असतं. ते पुरुषांना पण असतं. बॉसचे सगळे चांगला असेल तर ठीक आहे. कामाचं प्रेशर प्लस बॉसचं चिडचिडेपण हे सगळं सहन करायचं, टार्गेट गाठायचे असतात. त्याच्याने स्ट्रेस वाढलेला असतो. घरी बायकोची कटकट असते. सासू आणि सून यांच्यामधला दुवा एखादा पुरुष असतो. त्याला हा बॅलन्स सांभाळणं कठीण जातं. प्लस वर्क म्हणजे कामाच्या इथला ताण. बरोबर? मग अशा वेळेला याच्यातून बाहेर निघायचं तर कोणीतरी बरं मित्र चांगले असले सल्ला देणारे तर ठीक. पण त्याच्यापेक्षा एक समुपदेशक तिर्हाईत व्यक्तीकडे जाऊन आपण मार्ग काढून घेणं हे कधीही आताच्या काळामध्ये सोयीस्कर झालंय आणि तिथे जाणं म्हणजे काही कमीपणा आहे, असं आताच्या काळात कोणीही विचार करू नये. बरोबर? मग म्हातारं बरं आपण मेनोपॉजच्या ज्यावेळेला विचार केला, तर त्यावेळेला लक्षात येतं, की स्त्रीच्या शरीरामध्ये खूप बदल झालेले असतात किंवा तर त्यावेळेला आपल्या शरीरात होणारे बदल एक्सेप्ट करणं, हे पुरुषांच्या बाबतीतही काही अंशी होतं, पण स्त्रीच्या बाबतीत जास्त होतं. तर ते एक्सेप्ट करणं बऱ्याच वेळेला कठीण जातं आणि तो एक असा पिरियड असतो, की जोपर्यंत मुलं अटॅच असतात, बरोबर? आणि ती एकदम सुटी होतात, त्यांचं
एक वेगळं लाईफ सुरू होतं, बरोबर? आणि मग अशा वेळेला आपल्यासाठी कोण राहिलेलं नाहीये. आपण एकटे पडलोय आणि त्याच्यामध्ये जर ती व्यक्ती, ती स्त्री कमवती नसेल, तर आपल्या हातात पैसा नाहीये. आपण म्हणजे काय जन्माला आला, हेला आणि पाणी भरता भरता मेला, असं एक फिलिंग त्यांना येतं. की काय केलं आपण आयुष्यामध्ये? काही नाही केलं. म्हणजे फक्त आपण स्वयंपाकच केला आणि आता काय राहिलं? म्हणजे ही जी भावना आहे त्यामुळे त्या कोशामध्ये जातात आणि त्यावेळेला त्यांना हार्मोनल चेंजेस होत असतात आणि मग त्या डिप्रेशनकडे वळतात आणि हे डिप्रेशन आलेलं घरातल्या व्यक्तींना कळलं तर ठीक, नाहीतर ते अजून त्याच्यामध्ये गुंतत जातात. बरोबर. तर अशा वेळेला घरातल्या आपण त्यावेळेला बघितलं, की इतरांची सुद्धा त्या समस्या समजून घेतल्या पाहिजे असतात. बरं हे झालं आपल्या एक वाढत्या वयामधलं. मग ह्याच्यामध्ये फायनान्शियल क्रायसिस पण असतात. म्हणजे ते तुम्ही जर एखादा बिझनेस करत असाल, तर त्या बिझनेसमध्ये तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आला, तर त्यावेळेला मग पैसा कसा पहिले म्हणजे उभारायचा कसा इथपासून मग समजा प्रॉब्लेम आला तर काय? आता कर्ज झालंय ते कसं फेडायचं? आत्महत्या करून टाका. हा काय सोल्युशन नसतं. पण मग त्याच्यातून बाहेर यायचं तर मग काय करायचं? कुठलाही प्रॉब्लेम आहे तर त्याचं सोल्युशन हे असतंच असतं. हे आयुष्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे. बरोबर? फक्त आपण किती ती झेलण्याची मनाची तयारी ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. तर हे समजून घेण्यासाठी किंवा कोणीतरी समजावून सांगण्याची गरज असते. हं. मग आता बऱ्याच वेळेला आपण खूप साऱ्या फॅमिलीजमध्ये बघतो, की आई-वडिलांचा आलेला पैसा आता मुलाला घर घ्यायचंय, वेगळा संसार मांडायचा इथे म्हणा किंवा फॉरेनला मुलांना जायचं असतं. मग प्रॉव्हिडंट फंड काढून देतात, पैसे काढून देतात, म्हातारपणी काही राहत नाही. मग आता आपण काय करायचं? अरे आतापर्यंत आपण चांगलं जगलो आणि आता म्हातारपणी ही काय अवस्था आली. म्हणजे ह्या विचारांनी पण त्यांना त्रास होतो आणि प्रॉब्लेम्स सगळे शारीरिक, मानसिक व्हायला लागतात. म्हणजे हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, की जे खूप जणांना आपण आजूबाजूला बघतो, की त्यांना फेस करायला लागतात. त्याच्यामध्ये परत आणखीन कॅन्सर सारखे किंवा इतर आजार असे काही असतात, की त्याच्याने डिप्रेशन येतं, की आता हे बरे होणार नाहीयेत किंवा अरे मला हे झालं तर काय? याच्यातून ते झालं तर काय? म्हणजे हे मानसिकरित्या त्यांना तो आजार आहे. त्या आजाराने ते त्रस्त होतात आणि मी याच्यातून बरं होईल किंवा तू बरा होऊ शकतोस, हे सांगण्यासाठी सुद्धा आपण समुपदेशकाचा सल्ला आपण घेऊ शकतो. हं. म्हणजे असे वेगवेगळे किंवा काही गोष्टी करायच्या आहेत, तर मी त्या स्टेप बाय स्टेप कशा करू? मला जमेल का? म्हणजे आपल्याबद्दल कॉन्फिडन्स नसतो. हं. मग तो कॉन्फिडन्स कसा बिल्डअप करायचा? तर ते समजून घेण्यासाठी एखाद्या मार्गदर्शकाची, म्हणजे प्रशिक्षित समुपदेशकाची गरज असते. म्हणजे अशी वेगवेगळ्या काय म्हणूया आयुष्याच्या कप्प्यांमध्ये आपल्याला कोणाच्या तरी सल्ल्याची गरज असते. बऱ्याच वेळेला आपल्याला अशी लोकं भेटत असतात, की "अरे, तू हे केलं तर होईल, ते केलं तर होईल" आणि मग ते चांगलं घडत जातं. पण असं प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या बाबतीत घडतं असं नाहीये. हं. तर त्याच्यासाठी आपण एखाद्या आपल्या आयुष्यामध्ये असं जर काही आलं, तर एखाद्या प्रशिक्षित समुपदेशकाचा सल्ला आपण निश्चित घेऊ शकतो. हं. आता याच्यामध्ये मॅम हां, बोला. डिस्लेक्सिया किंवा डिस्कॅल्कुलिया हे जे लहान मुलांची अडचण आहे ना, तर त्याच्यासाठी काही योग उपचार आहे का? कुठलं म्हणला? डिस्लेक्सिया या कॅल्कुलिया. ओके. अ, साठी निश्चित आहे, पण याच्यासाठी ना पर्सनल ट्रेनर पाहिजे. कारण का तो कोणत्या लेव्हलला आहे ना, ते सगळं बघायला लागतं. बरोबर आणि त्यांच्या कलानी घेणारे म्हणजे होऊ शकतं निश्चित. हे आजार असे काय म्हणूया पटकन बरे होणारे नाहीयेत. पहिली गोष्ट हे डोक्यात घ्यायचं म्हणजे जसं मी म्हटलं, की विज्ञानमय कोश. पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे, की हा आजार काय आहे? हं. आणि याच्यात बरं झालं तर कोणत्या लेव्हलपर्यंत आपण बरं करू शकतो आणि कोणत्या मार्गांनी बरं करू शकतो. तर निश्चितच काही अंशी आपण त्यांना मदत ही निश्चित करू शकतो. होते निश्चित मदत होते. कोणाला आहे का? सर मॅम आहे ॲक्चुअली सो हं. त्यामुळे बरं, बरं. ठीक आहे. नाही होऊ शकते, निश्चित होऊ शकते.
फक्त पेशन्सची गरज असते आणि 1 to 1 म्हणजे इतर मुलांच्या बरोबरीने ते नाही होऊ शकत. 1 to 1 करायला पाहिजे. हं? ऍक्च्युली मॅम डिस्कॅल्कुलिया आहे. थोडा कमी प्रमाणात आहे. होऊ शकतं कव्हर. सो त्यामुळे विचारलं की काय आहे का योग उपचार त्याच्यावरती? होऊ शकतं, होऊ शकतं. म्हणजे आपण त्यांना मदत निश्चित करू शकतो. तुम्ही ओके. एक लक्षात घ्या. आपण वर्गामध्ये 50 मुलं बघितली, तरी 50 मुलांची मेंटल स्टेटस वेगळी असते की नाही? येस. समजून घेण्याची क्षमता वेगळी असते की नाही? बरोबर? येस, येस. हां. हो. मग त्याच्यातलाच हा आता एखाद्याला पटकन आता आपणही म्हटलं, एखाद्याला एकदा वाचून समजतंय. काहींना हं. 2-3दा वाचायला लागतं. माझ्यासारखीला वाचून लिहून बघायला लागतं, तेव्हा माझ्या डोक्यात घुसतं. म्हणजे आधी वाचायचं आणि मी वाचता लेक्चर लिहिते आणि मग ते लिहिलेलं वाचून बघते. तेव्हा मला समजतं. मी लिहून बघते. आपल्याला काय समजलंय ते. मग ते कायम लक्षात राहतं. म्हणजे असं म्हणजे आणि ते सुद्धा असं म्हटलं जातं, मेंदूची कपॅसिटी अशी असते, की 21 दिवस तुम्ही वाचा, की ते तुमच्या बरंच लक्षात राहतं. येस. लागोपाठ. जर तुम्ही म्हणजे आता बरेच दिवस झाले, तर मला सुद्धा मागे वळून बघायला लागतं, अरे मी लेक्चरला काय शिकवलंय किंवा माझा अभ्यास करायचा तर अरे मी काय वाचलंय. आता तुम्ही मला सांगा आपण पाढे म्हणजे आपल्या पिढीतले लोकं आहेत. पाढे आपल्याला आता विचारले तर पटकन आपण म्हणू शकू की नाही? का बरं हं. म्हणू शकतो? कारण का आपल्या आई-वडिलांनी काय नाही रोज म्हटलेच पाहिजे. आम्हाला होमवर्कला आपले रोज पाढे पाटीवरती आम्ही आपले 32 पाढे लिहा. रोज आम्हाला होमवर्क असायचं. 10 लाईनी शुद्धलेखन आणि 32 पाढे. आता येस. रोज असल्यावरती तुम्हाला ते राहतं ना डोक्यामध्ये. आता दुसऱ्या गोष्टी आपल्या राहतात का डोक्यामध्ये? नाही राहत. मग ती गोष्ट पुन्हा करून घेतली ना आपण, तर ती लक्षात राहते आणि एखाद्या एका लेव्हल नंतर राहत नसेल, तर आपण समजायचं की ती तेवढीच कपॅसिटी आहे. कळलं? म्हणजे येस मॅम. येस. प्रत्येक आपण एखाद्या 60% मुलाकडनं 90% ची अपेक्षा करू शकतो का? नाही करू शकत. पण नाही. मी एक सांगते 60% मुलाकडे अशी एक काहीतरी गुणवत्ता असते, की ती 90% मुलाकडे नाहीये. येस, येस. बरोबर आहे. ती आपण शोधून काढायला लागते ॲज अ पेरेंट. ॲज अ हं. पेरेंट आपण शोधून काढायला लागते, की त्याला हे येऊ शकतं का, ते येऊ शकतं का आणि त्याच्यात प्रोत्साहन देणं गरजेचं असतं. येस, येस. हं. ओके कारण मॅम. येस. ह्याच्यामध्ये ना पेरेंट्सचा धीर हाच मोठा असतो. हा खूप हं. मोठा असतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण हार खायची नसते. हे मी हं. अनुभवातनं सांगते. अगदी अनुभवातनं सांगते. म्हणजे आता येस. आपली वेळ नाहीये, नाहीतर मी सांगितलं असतं. माझी स्टोरी पण सांगितली असती. ओके मॅम. ठीक आहे. ओके. चला. समुपदेशकाचं काम काय आहे तर म्हणजे क्लायंटला अधिकाधिक समाधानी करणं आणि त्याला जगण्यासाठी म्हणजे त्याचे जे काही प्रॉब्लेम्स आपल्याकडे तो घेऊन आलेला आहे, तर त्याच्यावरती आपण त्याला सोल्युशन्स सांगायचेत. म्हणजे कसं आपण त्याला सल्ला नाही द्यायचे, "तू हे कर, ते कर." असं नाही सांगायचं. आपण त्याला काय सांगायचंय, आता समजा अ, मला पुण्याला जायचंय. तर मी पुण्याला जाताना मी त्याला नाही सांगणार, की तू ट्रेननीच जा. मी त्याला काय सांगणार, तू ट्रेननी जाऊ शकतोस, तू कारनी जाऊ शकतोस किंवा तू प्लेननी जाऊ शकतोस. बरोबर? मग तुला काय सोयीचं आहे? तुझ्याकडे किती पैसे आहेत? बरोबर. म्हणजे आपण त्याला काय करायचं, एखादं त्याचं जे सोल्युशन एक प्रॉब्लेम घेऊन आलाय ना, तर त्यालाच आपण शोधायला लावायचं, की त्याचे काय सोल्युशन असू शकतं. त्यालाच विचार करायला उद्युक्त करायचंय आणि त्याच्यातून तो काय करू शकतो हे त्याच्याकडूनच काढून घ्यायचं. हे स्किल असतं ना, हे त्या समुपदेशकाचं असतं. बरोबर. आता एखाद्याचं भांडण झालंय, भांडण सोडवायचे. तर ॲक्चुअल तुम्ही विचार करा, भांडणाचा मूळ मुद्दा नेहमीच वेगळा असतो आणि भांडण हे वेगळ्याच टोकाला जाऊन पोहोचलेलं असतं आणि नंतर शांतपणे विचार केला, "अरे, आपण कशावरून भांडणत होतो? एवढ्या फालतू गोष्टीवरून." आणि खरोखर त्याची गरज असते का? आणि त्याचे तंटे पिढ्यानुपिढ्या चालू राहतात एखाद्या 2 फॅमिलींमध्ये आणि खरं त्याची काहीच गरज नसते. हो की नाही? म्हणजे अशी छोट्या-छोट्या गोष्टी आता नवरा-बायकोचं भांडण जरी तुम्ही म्हणलं, तरी कारण वेगळंच असतं आणि नंतर ते टोकाला पोहोचतं. अगदी घटस्फोटापर्यंत पोहोचतं.
आणि काहीतरी कारण असतं की आमच्या अमुक एक मावशीला त्यांनी अमुक एक म्हटलं नाही, या म्हटलं नाही, बस म्हटलं नाही, मग तुझ्या माहेरचे, माझ्या सासरचे, असं करत करत ते कुठेतरी विकोपाला पोहोचतं. पण खरं तर त्या नवरा बायकोची बरोबर राहण्याची म्हणजे तयारी असते. पण कारण आता ती मावशी गेली घरी, हे गेले घरी, तरी भांडण मात्र हे दोघं करत राहिले. हो की नाही? म्हणजे गरज असते का या गोष्टीची? नसते. मग हे समजावून सांगणारं कोणीतरी लागतं. तर त्याच्यासाठी किंवा एखादा फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, तर एखादा बिझनेस उभा करायचा आहे, तर कोणत्या मार्गाने तुम्ही बिझनेसमध्ये पैसे लावू शकता? मग त्यांच्यासाठी तुम्ही कोणाची हेल्प घेऊ शकता? बँकेचे लोन देणारे आहेत, त्यांची हेल्प घेऊ शकता किंवा असे याच्या काय म्हणूया शासनाच्या काही सवलती देणाऱ्या प्रकल्प असतात, तर त्यांच्यातून तुम्ही हे करू शकता का? मदत घेऊ शकता का? असे वेगवेगळे तुम्ही त्यांना सल्ले देऊन म्हणजे त्या संदर्भामध्ये अ, आता मी प्रशिक्षित समुपदेशक नाही, त्यामुळे मी अति खोलात नाही सांगू शकत. पण अशा प्रकारचे तुम्ही तो समुपदेशक आहे, तर तो त्यांना त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याच्यातून ते सोल्युशन त्यांना सांगण्यास सांगतो आणि त्यांच्याकडून त्या जो आलेला आहे क्लायंट त्याला उद्युक्त करतो, की विचार करायला उद्युक्त करतो, की तो त्याच्यातून मार्ग काढत तो पुढे जातो. आणि बऱ्याच वेळेला ह्याच्यामध्ये सुद्धा एक सांगायचं राहिलं, की व्यक्तिमत्व विकासासाठी सुद्धा समुपदेशकाचा खूप फायदा होतो. म्हणजे आपल्याला स्वतःमध्ये जर काही बदल घडवून आणायचे असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा समुपदेशकाचा खूप उपयोग होतो. म्हणून आता बऱ्याच करियर बिल्डिंग म्हणजे करियर करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत, तर त्याच्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व विकास याला खूप महत्त्व दिलेलं आहे. कारण का तुम्ही कसं बोलता, कसं स्वतःला प्रेझेंट करता, त्यालाही आता खूप महत्त्व आलेलं आहे. कारण आपला विचार आहे तो दुसऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे सगळं समुपदेशकाचं काम असतं. किती वाजले? सर पुढे घेऊ का आहे लेक्चर पुढे? एक 10 मिनिटं घेऊ शकता मॅडम. आहे. ओके. सर. हां. चालेल थोडं घेऊया. अ, आता समुपदेशन म्हणजे काय? तर हेतुपूर्वक संभाषणाद्वारे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला मदत करण्याचे साधन म्हणजे समुपदेशन होय. आता हे जी व्याख्या आहे, ही महत्वाची आहे. याच्यामध्ये प्रत्येक शब्द जो आहे ना, हेतुपूर्वक संभाषण म्हणजे ते संभाषण आता वेग असतं का? म्हणजे असं कसं पण बोलल्या, गप्पा मारल्या असं असतं का? तर नाही. एक काहीतरी विचार असतो, की जो समोर क्लायंट आलेला आहे, तर त्याला आपण तो साधारण कोणत्या स्वरूपाचं प्रॉब्लेम घेऊन आलाय हे त्याच्या पहिल्या बोलण्यातूनच कळतं. मग तो एका विशिष्ट दिशेने त्यांचं संभाषण जातं. हं. आणि एक व्यक्ती म्हणजे आता एक व्यक्ती म्हणजे समुपदेशक, बरोबर? दुसऱ्या व्यक्तीला म्हणजे जो कोण सल्ला घ्यायला आलाय त्याला मदत करण्याचं साधन म्हणजे समुपदेशन होय. उपायाभिमुख संभाषण मालिका म्हणजे समुपदेशन. आता हेच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषांमध्ये मला ज्या त्याच्या व्याख्या मिळाल्या आहेत, त्या मी सगळ्या इथे दिलेल्या आहेत, की अ, ज्या काही प्रॉब्लेम्स घेऊन आले, तर त्याला उपाय म्हणून जे काही संभाषण केलं जातं, त्याच्यावर उपाय काढण्यासाठी संभाषण करण्याची जी मालिका. तर पहिली गोष्ट समुपदेशन, काउन्सिलिंग एका सेशनमध्ये कधीही संपत नाही. फारच साधा प्रॉब्लेम असेल तर संपू शकतं, पण तसं होत नाही. तुमच्या प्रॉब्लेमनुसार त्या काउन्सिलिंगच्या मालिका असतात. म्हणजे त्यांचे सेशन्स असतात. एक सेशन, दुसरं सेशन, तिसरं सेशन. कधी-कधी त्यांच्या बरोबरच्या पार्टनर्सला सुद्धा बोलावलं जातं. तर नवरा-बायको असेल, तर कधी-कधी नवराच जातो विचारायला, बरोबर? मग नवरा हेल्प घेतोय, पण तो जर कम्फर्टेबल असेल, तर एक 4-5 सेशन्स नंतर बायकोला सुद्धा घेऊन जाऊ शकतो. कधी-कधी बायकोला माहीत पण नसतं. मग कधी-कधी एकटाच नवरा तो कम्फर्टेबल नसेल, तर एकटाच नवरा किंवा आता आपण आजारासंबंधी बघितलं, तर आजारासंबंधी बघताना त्या स्त्रीबरोबर आपल्याला त्याच्या आजूबाजूच्या म्हणजे पेरेंट्सना किंवा घरातल्या मुलाबाळांना जरा समजती मुलं असतील, तर त्यांना सुद्धा सांगणं गरजेचं असतं. तर मग त्यांना सुद्धा आपण त्याच्यामध्ये थोडंसं इन्व्हॉल्व करून घ्यायला लागतं. म्हणजे समस्या जशी आहे त्याच्यानुसार त्यांना इन्व्हॉल्व केलं जातं आणि मग ह्या संभाषणाच्या मालिका, सेशन्स होतात वेगवेगळे. हं. 2 व्यक्तींनी मिळून
समस्या ओळखण्याच्या आणि त्यावरील उपाय शोधण्याच्या ध्येयाने केलेली संशोधन प्रक्रिया. समस्या पहिली म्हणजे एक समस्या लागते. आपण जसं बघितलं की 2 लोक त्याच्यामध्ये असतात. एक समुपदेशक आणि एक ला त्याच्याकडे येणारा क्लायंट हे 2 असतात. आणखीन काय त्याच्यासाठी समुपदेशनासाठी 2 गोष्टी आवश्यक आहे. एक म्हणजे त्या माणसाला समस्या असली पाहिजे आणि त्याच्यावरती हा माणूस उपाय शोधून देणार आहे, बरोबर? तर उपाय शोधण्याच्या ध्येयाने केलेली संशोधन प्रक्रिया म्हणजे समुपदेशन होय. समुपदेशन हे एक संभाषण असून त्यामध्ये 2 व्यक्ती सामील असतात. त्यातील एक समुपदेशक तर दुसरा सल्लार्थी किंवा लाभार्थी असतो. लाभार्थी म्हटले कारण का त्याला लाभ मिळतो त्याला म्हणून. त्यांच्या संभाषणाचा प्रमुख विषय म्हणजे वर्तन समस्या व त्यावरील उपाययोजना यांचा शोध घेणे हा असतो. हे आपण आता बरंच आपण याचं डिस्कशन केलेलं आहे. समुपदेशनाची उद्दिष्ट काय आहे? आता ही ना मी वाचून दाखवते, पुढच्या वेळेला आपण एक्सप्लेन करूया. हं? कारण आता अशी 2-3 मिनिटांमध्ये ती काय होणार नाहीत एक्सप्लेन करून. समुपदेशनाची उद्दिष्ट काय आहे? तर अंतर्दृष्टी किंवा इन्साइट. दुसरं म्हणजे समस्या सोडवणं किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. तर आपण आधी जे डिस्कशन केले, आपण आतापर्यंत जे काही बोललो, तर त्याचंच हे सार आहे असं समजा. हं? का करायचं समुपदेशन? त्याची उद्दिष्ट काय आहे? तर ते. इतरांशी संबंध, रिलेशनशिप विथ अदर्स. मानसिक शिक्षण, सायकोलॉजिकल एज्युकेशन. सामाजिक कौशल्य संपादन. आत्मजागरूकता, सेल्फ अवेअरनेस. स्वतःची स्वीकृती, सेल्फ ऍक्सेप्टन्स. आत्म वास्तविकता, सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. संज्ञानात्मक बदल, कॉग्निटिव्ह चेंज. आत्मज्ञान किंवा एनलाइटमेंट. वर्तनाबद्दल बदल, बिहेवियरल चेंज. सक्षमीकरण, एम्पॉवरमेंट. हे सगळे आतापर्यंत आपण जे काही बोललो ना, हे त्याच्यातलंच हे सार आहे. फक्त हे मुद्द्यांमध्ये आपण टाकलेले आहे की का आपण ही समुपदेशन करायचं, त्याची उद्दिष्ट काय आहे, तर ते. आता हे प्रकार आहेत हे आपण नंतर करूया, कारण का हे बरेच आहेत, 5 टप्पे आहेत. पुढचं बघूया. हा, चांगल्या समुपदेशकाचे गुण आपण बघूया. आता याच्यामध्ये आपण बघितलं की 2 व्यक्ती आहेत, एक समुपदेशन करणारा आणि एक त्याच्याकडे प्रॉब्लेम घेऊन आलेला आहे तो. तर आता याच्यामध्ये आपण काय काय प्रॉब्लेम्स असू शकतात आपण ते बघितलं आणि त्या प्रॉब्लेम्स वरून आपण बघितलं की समुपदेशन का करायचं, म्हणजे त्याचे उद्दिष्ट काय आहे, त्याच्यातून काय म्हणजे मिळवण्यासाठी आपण समुपदेशन करायचं, ह्या 2 गोष्टी आपण आता बघितल्या. आता तो समुपदेशक कसा असला पाहिजे, आयडियल समुपदेशक कसा असला पाहिजे, त्याच्याकडे कुठले गुण असले पाहिजे. आता एखादा व्यक्ती म्हणेल मी काउन्सिलर आहे, मग तो काउन्सिलर आहे म्हणजे मग त्याच्याकडे कुठले गुण असले पाहिजेत. कोणीही उठतं, आता एखादा मी म्हणेल मी डॉक्टर आहे आणि मी 2 औषधं मला माहिती आहेत मी दिली, पण माझ्याकडे तेवढं नॉलेज आहे का, माझ्याकडे तेवढी चांगल्या इन्स्टिट्यूटची डिग्री आहे का, हे येणाऱ्यांनी तपासलं पाहिजे, बरोबर? मग त्याला समजेल की खरोखर या बाईला येतंय की नाही, ही खरोखर डॉक्टर आहे का, की हिच्याकडनं गुण ज्या व्यक्ती घेऊन गेल्यात, किती जण येऊन गेलेत. आपण डॉक्टर सुद्धा बघतो की नाही तपासून, की हा याचा गुण येतोय का, नाही गुण येतोय का, असं सगळं बघतो. तसंच चांगला समुपदेशक कसा ओळखायचा, त्याच्याकडे कुठले गुण पाहिजेत, तर त्याचं मानसिक आरोग्य चांगलं पाहिजे. म्हणजे लोक प्रॉब्लेम्स घेऊन येतायत, पण ह्याचीच हाच चिडतोय, दुसऱ्यांवर रागवतोय, त्यांचे प्रॉब्लेम्स घेऊन किंवा उलट त्यांचा प्रॉब्लेम्स ऐकल्यावरती त्याला डिप्रेशन झाल्यासारखं वाटतंय किंवा त्यालाच थोडंसं वाटतंय की अरे बापरे, आता हे कसं काय होणार, म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. तर पहिली गोष्ट म्हणजे त्याचं मानसिक आरोग्य चांगलं पाहिजे, मेंटली स्टेबल असला पाहिजे तो. इतरांमध्ये त्याला वास्तविक स्वारस्य असलं पाहिजे. त्याला आता समजा प्रॉब्लेम्स घेऊन त्याच्याकडे कोण गेलंय, तर त्याच्याकडे एवढी कळकळ पाहिजे की माझ्याकडे आलेल्या व्यक्तीचे प्रॉब्लेम्स मी सॉल्व्ह करीनच, हा आत्मविश्वास असला पाहिजे. आणि
ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी कोणत्या लेव्हलला करायचं आहे, मी काय करू शकतो, काय करायला पाहिजे, हं, ही कळकळ त्याच्यामध्ये असली पाहिजे. त्याच्याकडे जे जो व्यक्ती येतोय त्याच्याबद्दल त्याला सहानुभूती वाटली पाहिजे. म्हणजे जर मला समजा एखादा गुन्हेगारी म्हणजे चोरी करणं आवडत नाही आणि एखादा मुलाला असं असेल की तो वस्तू उचलतो. म्हणजे लहान मुलांना सुद्धा असं कधी-कधी लहान मुलं काय किती मोठ्या माणसं असतात, बायका असतात, जे छान दिसेल ते गुपचूप उचलून खिशात टाकायचं, पर्समध्ये टाकायचं. मोठ्या व्यक्तींना पण असतं. तसं लहान मुलांची सवय जर लक्षात आली आणि ते काउन्सिलरकडे घेऊन आलं आणि मला जर चीड असेल चोरी करणाऱ्याची, तर मी त्या व्यक्तीबद्दल माझ्या मनात मी तिरस्कार धरायचा का? तर नाही. हा माझा व्यक्तिगत विचार आहे. पण मी वेगळी होऊन मला त्या व्यक्तीबद्दल माझ्याकडे जो क्लायंट आलाय, तर त्याला मला अ, चांगला उपदेश करायचा ही कळकळ असली पाहिजे. हं. आणि त्याला सहानुभूतीने मी त्याच्याकडे बघायला पाहिजे आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. हं. आणि त्याच्याबद्दल म्हणजे आपण म्हणतो ना, की एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला पाहिजे. त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह रिगार्ड सकारात्मक आपल्याला गोष्ट, की नाही, नाही हा सुधारणार आहे. हे तुमच्या बोलण्यातून दिसलं पाहिजे. तो जो समुपदेशक आहे, तर त्याच्या बोलण्यातून व्यक्ती आलाय ना, त्याला उभारी आली पाहिजे. काही-काही व्यक्तींकडनी बोलल्यावरती बघा, एखादा डिप्रेस्ड व्यक्ती असेल, तर दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघितल्यावरच ह्या व्यक्तीला अरे बरं वाटतं. हं. मग हे जे फिलिंग येतं की नाही, ते काय येतं? कारण त्या व्यक्तीच्या ठिकाणी ते गुण असतात, पॉझिटिव्हिटी असते. त्याच्याने ते वाटतं. तसंच त्या समुपदेशकाकडे असलं पाहिजे, की त्याची भाषा चांगली असली पाहिजे. मग त्याच्या बोलण्यामध्ये सकारात्मकता असली पाहिजे. त्याच्यामध्ये कम्फर्ट असला पाहिजे, की तो तिसरी व्यक्ती तो समुपदेशकाला ओळखत नाहीये. पण तरी सुद्धा जर माझा प्रॉब्लेम मला त्याला सांगायचा आहे, तर ती एक कम्फर्ट लेव्हल निर्माण करण्याची जी काही स्किल आहे, गुण आहे, तो त्या समुपदेशकाकडे असला पाहिजे. हं. आणि आपण म्हणजे कुठलीही विधानं केली किंवा काहीही त्यांनी सांगितलं, तर आपण ओपन असलं म्हणजे आपले काही विचार वेगळे असू शकतात, ते बाजूला ठेवून आपण ओपनली त्याचे विचार एक्सेप्ट केले पाहिजे त्यावेळेला. तरच आपण त्याच्यावरती सोल्युशन म्हणजे तो काउन्सिलर आहे तो सोल्युशन काढू शकतो. म्हणजे हे सगळे गुण त्याच्याकडे असले पाहिजे. हं. त्याचे जे बोलणं आहे म्हणजे अ, आता हे आधी आपण म्हणजे त्या वरच्या पॉइंट्समध्ये आहे, तर ते आपण आता डिस्कस करूया. बोलताना ना तुमचे शब्द तुमचे चांगले असले पाहिजे, की पहिली गोष्ट म्हणजे नकारात्मक शब्द कधीही वापरायचे नसतात. हे तुला जमणार नाहीये. मग हे तू असं कशाला केलंस? हे असं नाही करायला पाहिजे. म्हणजे असे शब्द तुम्ही नाही वापरायचे. फार प्रेमाने, फार अगदी म्हणजे काय म्हणूया, की गोंजारून आपण बोलतो की नाही, तशा प्रकारे त्याला वाटलं पाहिजे. म्हणजे ते येणाऱ्या व्यक्तीला, की नकळत त्यालाच त्याची चूक समजली पाहिजे, की "अरे, मी असं नाही वागायला पाहिजे होतं" किंवा "अरे, मी असं वागायला पाहिजे होतं." हे जे आतून निर्माण होतं ना, तर ते निर्माण करण्यासाठी तुमचा शब्दकोश चांगला पाहिजे. चांगले शब्द वापरायला पाहिजे. भाषा रफ नको. एकदम सॉफ्टली बोलायला पाहिजे. हं. नंतर समजा बोलता-बोलता माझ्याकडून काही वेगळं बोललं गेलं, तर ते एक्सेप्ट करण्याची तयारी पाहिजे. नाही, नाही, सॉरी मी असं चूक बोललो, सॉरी. म्हणजे तुम्ही ते एक्सेप्ट करायला पाहिजे. हं. आपली जर चूक झाली, तर कधी ती एक्सेप्ट करण्यामध्ये आपला कमीपणा आहे असं वाटता कामा नये आणि हे तर कुठल्याही वेळेला प्रत्येक व्यक्तीला वाटलं पाहिजे, की आपलं चुकलं, तर ते सॉरी म्हणण्यामध्ये काही कमीपणा नसतो. बरोबर? माणूस आहे आणि तो चुकणारच. प्रभावी परस्पर कौशल्य असले पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडे इफेक्टिव्ह आपल्याकडे दुसऱ्यांकडनं काढून घेण्याचं जे स्किल आहे, तर ते इफेक्टिव्ह स्किल त्याच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या त्याच्यामध्ये दुसऱ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, आता एखादा दुःखाने कळवळतोय किंवा आता एखादी मुलगी असेल आणि तिच्यावरती अतिप्रसंग झाला असेल, तर तिच्याकडून काढून घेताना त्या संवेदनेनी, अतिसंवेदनशील मनाने तिच्याशी बोलायला पाहिजे, तिचे समजले पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टी आपण त्या काउन्सिलरकडे असल्या पाहिजेत. नंतर आता आपल्या इथे इतके धर्म आहेत, इतके प्रांत आहेत, तर प्रत्येकाची संस्कृती वेगळी असते, धर्म वेगळा असतो.
आपली वैयक्तिक मतं जी असतील ती बाजूला ठेवायची असतात, पण प्रत्येक व्यक्तीचा आदर केला पाहिजे, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक संस्कृतीची. कोणी व्यक्ती आला तरी तुम्ही त्याच्यानी आदराने आणि प्रेमानेच बोललं पाहिजे. आपण जे बोलतो त्याच्यामध्ये प्रामाणिकता दिसली पाहिजे. आपला गुडनेस, चांगुलपणा आपला दिसला पाहिजे. कधी-कधी वेळ पडला समजा तर बोलताना आपण आता एखादी व्यक्ती सीरियस होते किंवा दुःखाने व्याकुळ होऊन रडायला लागतात, काउन्सिलिंग करताना ओरडायला लागतात. काहीही त्यांच्या इमोशन्स असतात त्या वेगवेगळ्या प्रकारे बाहेर पडत असतात. तर त्यावेळेला त्याला सांभाळून घेण्याचं स्किल त्या समुपदेशकाकडे असलं पाहिजे. वेळ पडली तर थोडेसे विनोदी काहीतरी एकदम जोक-बिक करून त्याला हसवता आलं पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचं स्किल त्याच्याकडे असलं पाहिजे. तर आता आपण थांबूयात मॅडम. थांबूया. हां, तेच ते 10 मिनिटात जेवढं होईल तेवढं